आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजल प्रवीण ठाणे. मी वर्ग 6वीत शिकते. आज मी तुम्हाला खानदेशाची शान असलेल्या थोर मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांबद्दल माहिती सांगणार आहे. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोद या छोट्याशा गावी झाला. त्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या. त्या पूर्णपणे अशिक्षित होत्या. पण त्यांच्यामध्ये निसर्ग आणि मानवी जीवनाला समजून घेण्याची विलक्षण दृष्टी होती. त्या शेतात काम करताना सहजपणे ओव्या रचायच्या. जसे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हे म्हणत त्यांनी संसाराचे मोठे तत्वज्ञान मांडले. सुगरण पक्षाचे वर्णन करताना त्यांनी मानवाला कष्टाची जाणीव शिकवली. मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला तरी येते पिकावर, हे म्हणत त्यांनी मनाच्या चंचलतेवर भाष्य केले. त्यांना फक्त निसर्गावरच नाही तर मानवी जीवनावर पण मार्मिक टिप्पणी केली. जसे माणसा माणसा कधी होशील माणूस, हा प्रश्न आजही जगाला आरसा दाखवतो. त्यांचे सुपुत्र सोपानदेव यांनी त्यांच्या ओव्या लिहून घेतल्या. त्यामुळे आज हा ठेवा जिवंत राहिला. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या कवितेचे महत्त्व समजून बहिणाबाईंचे गाणे प्रसिद्ध केले. प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने कसं जगायचं हे त्यांच्या कवितांमधून शिकायला मिळते. कष्टाशिवाय आनंद नाही, हा संदेश त्यांनी जीवनभर दिला. त्यांच्या या कवितांचा गौरव म्हणून जळगाव विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या हा कविता आज पण मराठी साहित्याचा एक अनमोल दागिना आहे. अशा या थोर तत्वज्ञानी कवयित्रीला माझा नमस्कार. आज मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.